हॅलो स्टुडंट, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केलेला होता. आता त्याच्यामधले काही राहिलेले एक्झाम्पल बघू. त्याच्यामधलं नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला log of sec 3x plus tan 3x by solution let y equals to log of sec 3x plus tan 3x by using the formula derivative of log f of x by using formula. So 1 upon f of x into f dash of x, 1 upon f of x into f dash of x. So by using the formula differentiate with respect to x, this term log of sec 3x plus tan x. So log of f of x term sec 3x plus tan 3x. Okay, differentiate with respect to x. So y is the derivative with respect to x. dy by dx is equals to log of f of x. So 1 upon f of x is sec 3x plus tan 3x into derivative of sec 3x plus tan 3x. Sec 3x into tan 3x. So that is dy by dx is equals to 1 upon sec 3x plus tan 3x into derivative separate to derivative of sec 3x plus derivative of tan 3x into derivative of 3x derivative. So that is dy by dx is equals to 1 upon sec 3x plus tan 3x into derivative of sec 3x. So tan 3x into sec 3x. Tan 3x into sec 3x into derivative of 3x plus derivative of tan x sec square 3x. So this is in a bracket, into derivative of 3x. Okay, so that is dy by dx is equals to so 1 upon sec 3x plus tan 3x, 1 upon sec 3x into tan 3x into tan 3x into sec 3x, tan 3x into sec 3x into derivative of 3x. So 3 is a constant, x is a derivative 1. So derivative of x is equals to 1. Okay, plus sec square 3x as it is into derivative of 3x. The derivative of 3x, 3 constants, derivative of x is 1. Okay, so that is dy by dx is equals to, that is this term is 3 into tan 3x plus sec 3 into sec 3x plus 3 into sec square 3x upon sec 3x plus tan 3x. दोघांमधून 3 आणि sec 3x कॉमन घेऊ. दोघांमधून आपल्याला sec 3 आणि sec 3x कॉमन घेता येते. राहते किती dy by dx is equals to 3 into sec 3x into in the bracket of sec 3x कॉमन गेलं. इथे किती राहणार tan 3x, plus इथे मधून स्क्वेअर मधून एक टर्म गेली, इथे राहणार sec 3x. So whole upon sec 3x plus tan 3x, sec 3x plus tan 3x. So that is this term
we cancel sec 3x plus tan 3x, sec 3x upon tan 3x, same term cancel, so there is dy by dx is equals to 3 into sec 3x, 3 into sec 3x. So this is a final answer. This is a final answer. प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. सो आपल्याला एक्स इथं डिग्री मध्ये दिलेला आहे. जर एक्स डिग्री मध्ये दिलेला असेल आणि त्याला जर आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. एक्स डिग्री मध्ये दिलेला आहे आणि त्याला रेडियन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर एक्स ला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. एक्स ला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. जर डिग्री मध्ये एक्स असेल त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागते. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट चॅप्टर मध्ये. आणि जर आपल्याला एक्स रेडियन मध्ये दिलेला असेल आणि त्याला आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करावं लागते. 180 अपॉन पाय न काय करावं लागणार, मल्टिप्लाय करावं लागणार. मग आपल्याला इथे काय दिलेलं आहे, एक्स डिग्री मध्ये दिलेला आहे, त्याला जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक्स ला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग आपण बघू करू दिलेलं आपल्या एवढं. सो सोल्युशन y is equals to 1 plus sin x upon 1 minus sin x. Okay, so that is y is equals to 1 plus sin x डिग्री मध्ये दिलेला आहे त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे किती लिहायचं, पाय x अपॉन 180 रेडियन. काय त्याला पाय x अपॉन 180 रेडियन मध्ये लिहिता येते. अपॉन मध्ये 1 मायनस साइन पाय x अपॉन 180 रेडियन. पाय x अपॉन 180 रेडियन. सो रेडियन लिहायची काही गरज नाही, रेडियन लिहिण्याची काही गरज नाही. बाय युजिंग द रूल ऑफ डिफरेंशिएशन डेरिवेटिव्ह ऑफ u बाय v. सो डेरिवेटिव्ह ऑफ u बाय v. सो डेरिवेटिव्ह ऑफ u बाय v. सो v as it is डेरिवेटिव्ह ऑफ u minus u as it is डेरिवेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. रूल ऑफ डिफरेंशिएशन चा यूज करायचा आहे आपल्याला. u कोण आहे, u दिलेला आहे 1 प्लस साइन पाय x अपॉन 180, v दिलेला आहे 1 मायनस साइन पाय x अपॉन 180. बाय युजिंग द रूल ऑफ डिफरेंशिएशन, सो दैट इज डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो y is derivative with respect to x, dy by dx, dy by dx is equals to derivative u as it, v as it is, v means 1 plus okay 1 minus sin pi x, v as it is 1 minus sin pi x upon 180 as it is into derivative of u 1 plus sin pi x upon 180, pi x upon 180 minus u as it is means 1 plus sin pi x upon 180 as it is, pi x upon 180 as it is into derivative of v. v is ना 1 minus sin pi x upon 180, pi x upon 180. Okay, so that is upon v square. v square means 1 minus sin pi x upon 180 bracket square, pi x upon 180 bracket square. Okay, so that is dy by dx is equals to this term as it is 1 minus sin pi x upon 180, pi x upon 180 as it is into derivative of, so derivative of 1 0 is a 1 is a constant derivative 0 plus derivative of sin, so derivative of sin cos pi x upon 180, pi x upon 180 into derivative of pi x upon 180 into derivative of pi x upon 180. So pi upon 180 is a constant term, pi upon 180 is a constant term into derivative of x. So derivative of x is 1. Derivative of x is 1 minus 1 plus sin pi x upon 180
sin pi x upon 180 as it is into derivative of one minus sin pi x upon 180. Derivative of sin 1 minus sin pi x upon 180. So that is derivative. Okay. So derivative of 1 minus sin 180. So 1 is a derivative, 1 is a constant derivative, 0 minus sin derivative cos. So this is a pi x upon 180. Cos pi x upon 180 into derivative of pi x upon 180. So derivative of pi x upon 180, derivative of pi x upon 180. So 180 pi upon 180 is a constant term. So derivative of x. So x derivative is 1. So pi upon 180 into कितना 1. So that is pi upon 180 into derivative of x 1 upon v square. Upon v square means 1 minus sin pi x upon 180 bracket square. So that is, so pi x upon 180 means x degree. So it is converted dy by dx is equals to 1 minus sin x degree into 0 cos of x degree, cos of pi x upon 180 रच का लिखा था अपना pi x upon 180 में लिख दिया ना x degree into pi upon 180 minus 1 plus sin pi x upon 180. Pi x upon 180 रच अपना का लिखा है ना x degree into minus cos of pi x upon 180. So it is 180 0 into pi upon 180 म्हणजे आपण काय केलं, जे आपण डिग्री मध्ये रेडियन मध्ये पुन्हा जे रेडियन मध्ये आहे त्याला पुन्हा कशामध्ये कन्वर्ट केलं, डिग्री मध्ये केलं. अपॉन मध्ये किती राहणार ब्रॅकेट 1 मायनस साइन pi x upon 180 रच काय लिहिता येते आपल्याला x degree bracket to the power 2. Okay, so that is dy by dx is equals to cos into pi 180 माइनस का होणार इथं प्लस, इथे किती राहणार cos into pi 180 दोघांमधूनही कॉमन घेता येणार, राहते किती इथं cos pi upon 180 into cos डिग्री आणि राहते किती मग ब्रॅकेट मध्ये 1 मायनस sin x. हे मायनस का होणार इथं प्लस होणार, इथे किती राहणार 1 मायनस sin x मायनस प्लस 1 plus sin x अपॉन मध्ये किती आहे 1 minus sin x bracket square. So that is dy by dx is equals to, so that is pi upon 180 into cos. So that is sin x positive negative cancel, 1 plus 1 is 2. 1 plus 1 is 2 upon 1 minus sin x bracket square. So that is last dy by dx is equals to 2 9s are 18. So it is pi upon 90 into cos upon 1 minus sin x0 bracket square. So that is a final answer. dy by dx is equals to pi upon cos x into bracket 1 minus sin x bracket to the power 2. So this is a final answer.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. लॉग ऑफ मायनस लॉग ऑफ cot x upon 2. So by using differentiate with respect to x, differentiate with respect to the x. So y is the derivative with respect to x. dy by dx is equals to derivative of cot of log x by 2 minus log of cot x by 2. Okay, so now separate derivative. So dy by dx is equals to derivative of cot log x by 2 minus derivative of log cot x by 2. Derivative of cos x by 2. So that is derivative of cot f of x by using the formula derivative of cot f of x. Cot f of x. So we do one cot f of x formula minus cosec square f of x into f dash of x by using the formula. And next formula log of f of x. Log of f of x, derivative of log of f of x is equals to 1 upon f of x into f dash of x. 1 upon f of x into f dash of x. So that is dy by dx is equals to derivative of cot. So derivative of cot minus cosec square log x by 2. Cosec square log x by 2 into derivative of log x by 2 into derivative of log x by 2 minus derivative of log f of x. So 1 upon f of x, 1 upon log x by 2, 1 upon log x by 2 into derivative of so 1 upon log x by 2